देव पाण्यात बुडविले, कोंबडे झाकून ठेवले. 18व्या लोकसभेत ठाकरे संपावेत म्हणून अनेकांनी असा अघोरी प्रयत्न केला. पत्रकार व तज्ज्ञांच्या मते तरी ठाकरे या सर्वांना पुरून उरतील. अनेक जण म्हणतात शरद पवारांनी शिवसेनेचा गेम केला. तसे असते तर शरदरावांनी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास सहमती दर्शविली नसती. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर जगाला ठाकरेंचे राजकारण कळाले नसते. लोकसभा प्रचारामध्ये नकली संतान, नकली शिवसेना, भटकता आत्मा अशा वाक्यांनी, शब्दांनी ठाकरेंबाबत वारं फिरलं व त्यांच्या पडणाऱ्या जागा सुद्धा 2 पावलांनी पुढे सरकल्या. आज अशाच काही जागांसह कमी लीडने येणाऱ्या जागांबाबत मतदारसंघ क्रमांक 27 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे विरोधी उमेदवारापेक्षा 3 पावले पुढे आहेत, म्हणजेच जवळपास 2 लाखांच्या लीडने विजयी होतील. मतदारसंघ क्रमांक 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा. ठाकरे गटाचे विनायक राऊत हे विरोधी उमेदवारापेक्षा 3 पावले पुढेच आहेत, म्हणजेच जवळपास 2.25 लाख मतांनी आघाडी घेऊन गुलाल उधळतील. मंत्री नारायण राणे पराभवाच्या हॅट्रिकवर फेकले जातील. मतदारसंघ क्रमांक 38 शिर्डी लोकसभा. ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे विरोधी उमेदवारापेक्षा 3 पावले पुढेच आहेत, म्हणजे जवळपास 1.5 लाखाच्या लीडने ते प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करतील अंदाज आहे. मतदारसंघ क्रमांक 15 हिंगोली लोकसभा. ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे विरोधी उमेदवारापेक्षा 3 पावले पुढेच आहेत, म्हणजे जवळपास 1.5 लाखाच्या फरकाने विरोधी उमेदवाराचा पराभव करतील. उमेदवार बदलाचा फटका गद्दार गटाला बसण्याचा अंदाज आहे. मतदारसंघ क्रमांक 28 मुंबई उत्तर पूर्व लोकसभा. ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील हे विरोधी उमेदवारापेक्षा 2 पावलांनी पुढे आहेत, म्हणजे जवळपास लाखभर मतांच्या फरकाने विरोधी उमेदवाराचा ते पराभव करतील. हाच हरणारा मतदारसंघ ठाकरेंचा वाघ जिंकून येईल. मतदारसंघ क्रमांक 31 मुंबई दक्षिण लोकसभा. ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत हे विरोधी उमेदवारापेक्षा 4 पावले पुढे आहेत, म्हणजेच जवळपास 2 लाखाच्या फरकाने विरोधी उमेदवाराचा पराभव करतील. मतदारसंघ क्रमांक 30 मुंबई दक्षिण मध्य लोकसभा. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे विरोधी उमेदवारापेक्षा 2 पावले पुढेच आहेत, म्हणजेच जवळपास लाखभर मतांच्या फरकाने विरोधी उमेदवाराचा पराभव करतील. म्हणजेच हरवलेली बाजी जिंकून देसाई नक्कीच बाजीगर ठरतील असा अंदाज. मतदारसंघ क्रमांक 19 संभाजीनगर लोकसभा. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे विरोधी उमेदवारापेक्षा 1 पाऊल पुढेच आहेत, म्हणजेच जवळपास 50,000 फरकाने बाजी मारतील असा अंदाज आहे. येथे सुद्धा पराभूत उमेदवार विजयीपर्यंत जाण्यात यश मिळवेल. मतदारसंघ क्रमांक 5 बुलढाणा लोकसभा. ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर हे विरोधी उमेदवारापेक्षा 1 पाऊल पुढे आहेत, म्हणजे जवळपास 50,000च्या लीडने हरलेली बाजी जिंकताना दिसत आहेत. मतदारसंघ क्रमांक 32 रायगड लोकसभा. ठाकरे गटाचे उमेदवार आनंद गीते हे विरोधी उमेदवारापेक्षा 1 पाऊल पुढेच आहेत, म्हणजेच जवळपास 50,000च्या मताने ते विरोधी उमेदवारावर बाजी मारतील. येथे सुद्धा हरणारा मतदारसंघ ठाकरे पुन्हा मिळवण्याचा अंदाज आहे. दिल्लीचे तख्त गदागदा हलवून ठाकरे ते आपला करिश्मा सिद्ध करतील. देवही पाण्यात धन्यता मानतील व झाकलेले कोंबडेही सूर्योदय होताना पाहतील. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.